गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञानप्रबोधिनी या चॅनलमध्ये. तर मी आज तुमच्यासाठी अजून एक अतिशय खास असा व्हिडिओ घेऊन आलेला आहे व या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पात्र जोडपी रजिस्टर कशी बनवायची व आशा स्वयंसेविकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील पात्र जोडप्यांची यादी कशी ठेवायची याबाबतचा अतिशय महत्त्वाचा आणि लेटेस्ट व्हिडिओ घेऊन आलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि तुमच्या काही कमेंट असतील किंवा कुठल्या रजिस्टराची माहिती किंवा कुठलं रजिस्टर कसं लिहायचं किंवा आशांविषयी कुठला देखील टॉपिक असेल त्यावरती जर तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर आमच्या या चॅनलच्या म्हणजे या व्हिडिओच्या खाली जी काही जो काही कमेंट बॉक्स येत असेल त्यामध्ये तुम्ही तुमच्या कमेंट लिहून पाठवू शकता. म्हणजे त्या अनुषंगाने मी पुढील व्हिडिओ म्हणजे मला त्या अनुषंगाने पुढील व्हिडिओ बनवायला. चला तर मग जराही वेळ न घालवता आपण सुरू करू आपला आजचा व्हिडिओ. तर मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता की या ठिकाणी मी पात्र जोडपी रजिस्टर आशाने कसं लिहायचं त्याबाबतचा हा व्हिडिओ आहे. तर या ठिकाणी मी हे जे काही पात्र जोडप्याचं रजिस्टर आहे हे माझं स्वतःचं रजिस्टर आहे व ते मी कसं लिहिलं हे तुम्हाला दाखवत आहे. तुम्हाला यात जर काही अजून सुधारणा सुचवायच्या असतील तरी देखील सुचवू शकता किंवा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर त्याला लाईक किंवा छान म्हणून देखील कमेंटमध्ये पाठवू शकता. तर बघा, हे मार्च 2024 म्हणजे या चालू महिन्याचं हे जे काही पात्र जोडप्याचं रजिस्टर आहे चालू महिन्याची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी कशी भरली ती दाखवत आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला हेडमध्ये आपण अनुक्रमांक लिहायचे आहेत की अशा प्रकारे आपण ज्या काही आपले इलिजिबल कपल्स असतील किंवा पात्र जोडपे असतील त्यांची नावे लिहायची आहेत. यात पती व पत्नीचे पूर्ण नाव. तर या ठिकाणी 2 नावे लिहिण्यापेक्षा मी पत्नीचेच पूर्ण नाव परंतु तिच्या सासऱ्याच्या नावासह लिहिलं आहे. तर अशा प्रकारचं नाव बघा तुम्ही, राणी भारत बबन पटाडे. म्हणजे या ठिकाणी तिचे जे हे मिस्टर आहेत त्यांच्या वडिलांचं नाव देखील इथं ॲड केलेलं आहे. त्यामुळे हे पूर्ण नाव या ठिकाणी पती व पत्नीचे पूर्ण नाव या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला ती जी काही म्हणजे ते जे काही पात्र जोडपे असेल त्यातील ती जी महिला असेल तिचं या ठिकाणी आपण पूर्ण वय लिहून घेतलेलं आहे. या वयाच्या ऐवजी तुम्ही तिची जन्मदिनांक देखील आधारवरची भरू शकता. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की एकूण अपत्य म्हणजे या अगोदर तिला किती अपत्य आहेत तर याची माहिती देखील आपण या ठिकाणी भरणार आहोत. तर त्यापैकी मेल किती व फिमेल किती हे देखील आपण या ठिकाणी भरायचं आहे. त्यानंतर कोणती कुटुंब कल्याण पद्धती वापरतात किंवा कुठल्या गर्भनिरोधक साधनांचा या महिला उपयोग करत आहेत त्यासाठी OP, निरोध आणि तांबे अशा प्रकारचे 3 कॉलम मी केलेले आहेत. व ज्या साधनांचा ती महिला यूज करत असेल किंवा तिचा पती यूज करत असेल त्या ठिकाणी तुम्ही टिक मार्क करायचे आहे. त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की मासिक पाळीची दिनांक म्हणजे त्या स्त्रीची मासिक पाळीची जी काही डेट असेल ते आपण या ठिकाणी लिहिणार आहोत व दर महिन्याला आपण तिला फोन करून तिची पाळी वगैरे चुकली का हे विचारण्यासाठी ही मासिक पाळीची दिनांक अतिशय उपयुक्त आहे. म्हणूनच ह्या रजिस्टरला आपण 2 in 1 रजिस्टर देखील म्हणू शकतो. म्हणजे पात्र जोडपे रजिस्टर प्लस पाळीचक्र रजिस्टर देखील आपण या रजिस्टरला म्हणू शकतो. यावरूनच आपण ती माता गरोदर आहे की नाही तिच्या पाळीची तारीख होऊन गेल्याच्या नंतर तिला फोन वगैरे करून तिची माहिती मिळू शकतो. व जर ती गरोदर असेल तर तिच्या आपण ANC म्हणून 3 आठवड्याच्या आतमध्ये नोंदणी करून घेऊ शकतो. तर बघा, त्यानंतर अशाच प्रकारची माहिती अनुक्रमणिका पती व पत्नीचे पूर्ण नाव, वय, एकूण अपत्यामध्ये मेल फिमेल, कोणती कुटुंब कल्याण पद्धती वापरतात यामध्ये OP म्हणजे ओरल पिल्स, निरोध आणि तांबी यापैकी जे वापरत असेल त्याच्याखाली आपण व्यवस्थित अशी टिक मार्क करून घ्यायची आहे. त्यानंतर मासिक पाळीचे दिनांक देखील इथं लिहायचे आहे. ती शस्त्रक्रियेसाठी तयार असेल नसेल ते देखील आपण या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. हेच मी पुढील पानांवरती कंटिन्यू केलेलं आहे. व त्यानंतर जेव्हा आपलं सर्व जे काही आपण गर्भनिरोधक साधने वगैरे पुरवत असू त्याचा दिनांक देखील आपण या ठिकाणी टाकून घेणार आहोत की ज्या वेळेस तिला आपण ते साधन पुरवलं आहे व तिची साईन देखील आपण इथे व्यवस्थितरित्या करून घेणार आहोत. अशा प्रकारचं रजिस्टर बनवल्याच्या नंतर शेवटी आपण
त्याचा गोषवारा देखील काढू शकतो। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की इथं एकूण पात्र जोडपे किती किंवा त्यातील 0 अपत्य किती, 1 अपत्य किती, 2 अपत्य किती किंवा 3 पेक्षा अधिक अपत्य किती, अशा प्रकारचा छानसा गोषवारा देखील आपण शेवटच्या पानावरती काढून आपापल्या ठिकाणच्या आरोग्य सेविका व गटप्रवर्तक यांची सही घेऊ शकतो आणि आपलं ते जे काही पात्र जोडपे रजिस्टर आहे ते कंटिन्यू करू शकतो। हा झाला एक प्रकार। व दुसऱ्या प्रकारे देखील मी पात्र जोडप्यांचं रजिस्टर लिहिते। हे देखील अतिशय खास असं आहे। तर आपण बघू शकता की आशा स्वयंसेविका कार्यक्षेत्रातील पात्र जोडप्यांची यादी, तर हे देखील डायरीमधील आहे व यात देखील मी माहिती भरते। तर तुम्ही बघू शकता हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे। तुम्ही अशा प्रकारे देखील पात्र जोडप्यांचं रजिस्टर किंवा यादी बनवू शकता। तर इथं सुरुवातीला अनुक्रमांक दिलेला आहे, त्यानंतर पात्र जोडप्यांचे नाव व महिलेचे संपूर्ण नाव वगैरे आपण लिहायचं आहे, महिलेचं पूर्ण वय लिहायचं आहे आणि या ठिकाणी मात्र विवाहाची तारीख, डेट, मंथ आणि इयर्स म्हणजे या ठिकाणी आपण त्यांच्या विवाहाची तारीख भरायची आहे। त्यानंतर जिवंत अपत्यांची एकूण संख्या व ती कोणत्या प्रकारचे गर्भधारणा करण्याकरिता कोणती गर्भनिरोधक साधने वापरत आहेत यावरती टीका शिकवून करायचे आहे। त्याखाली काहीही नाही, गर्भनिरोधक गोळ्या, तांबे, कुटुंब नियोजन, शस्त्रक्रिया आणि निरोध, अशा प्रकारचं देखील माहिती तुम्ही भरू शकता। व ज्या काही गर्भनिरोधक साधनांचा ती स्त्री किंवा ती महिला किंवा जो काही पुरुष असेल तो जे काही साधन वापरत असेल त्याखाली तुम्ही अशी टिक करून त्याचे दिनांक वगैरे लिहून घेऊ शकता। त्यानंतर त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक किंवा संपर्क क्रमांक देखील ज्या त्या महिलेच्या समोर तुम्ही लिहून घेऊ शकता। आणि शेवटी शेरा देखील या ठिकाणी म्हणजे ती ANC वगैरे आहे का, तिची पाळी वगैरे चुकली आहे का, किंवा किती तारखेला तिला आपण गर्भनिरोधक साधनांचा वापर म्हणजे गर्भनिरोधक साधनांचा पुरवठा केला आहे याची नोंद आपण या ठिकाणी घेऊ शकतो व तिची साईन वगैरे या ठिकाणी घेऊ शकतो। अशा प्रकारचं हे देखील छान असं पात्र जोडप्यांचं रजिस्टर किंवा पात्र जोडप्यांची यादी आपण अशा प्रकारे काढू शकतो। इथं विवाहाचे दिनांक लिहिणे देखील महत्त्वाचे आहे, परंतु ही माझ्याकडून लिहायची राहिलेली आहे, त्याची माहिती माझ्याकडे आहे व ती मी दुसऱ्या रजिस्टरमध्ये भरलेली आहे। हे देखील रजिस्टर मी लवकरच आता माहिती भरून पूर्ण करणार आहे। अशा प्रकारची रजिस्टरांची माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। यापुढील रजिस्टरांची माहिती देखील तुम्हाला तुमच्या कमेंटनुसार वेळोवेळी पुरवली जाईल। तर हे अजून एकदा बघून घ्या, पात्र जोडपे रजिस्टर कशा प्रकारे आखायचं। अनुक्रमांक, पात्र जोडप्यांची नावे, महिलेचं संपूर्ण नाव तिच्या मिस्टरांच्या वडिलांच्या नावासह म्हणजे सासऱ्यांच्या नावासह लिहायचं आहे, महिलेचं पूर्ण वय आणि त्यांच्या विवाहाची तारीख मात्र इथे आवर्जून नोंदवायची आहे। तर जिवंत अपत्यांची एकूण संख्या या ठिकाणी नोंदवायची आहे आणि ती कुठली गर्भनिरोधक साधनांचा वापर करत आहे ते देखील या ठिकाणी टिक मार्क करून नोंदवायचं आहे। यात काहीही नाही, गर्भनिरोधक गोळ्या, तांबी, कुटुंब नियोजन, शस्त्रक्रिया, निरोध या प्रकारच्या आणि त्यांचा दूरध्वनी क्रमांक देखील आपण घ्यायचा आहे व शेरा देखील आपण या ठिकाणी शेरासाठी देखील एक कॉलम सोडायचा आहे। अशा प्रकारचं सुंदर असं पात्र जोडप्यांचं रजिस्टर हे किंवा हे असं अशा प्रकारचं तुम्ही रजिस्टर बनवू शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि तुमच्या इतर मैत्रिणींपर्यंत या चॅनलची लिंक पाठवायला विसरू नका व ज्ञानप्रबोधिनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।